नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। मित्रांनो, आजचा विषय आहे कुटुंब टिकविणे का महत्त्वाचे आहे। आजचा हा खूप संवेदनशील विषय आहे। आज एक मी छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि ती खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। कुटुंब टिकविणे का महत्त्वाचे आहे। आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली। स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली। मीच का सतत हिला वाचवावे, हा कबुतराचा अहंकार आड आला। झाडावर बसून असहाय्य मुंगीला मरताना पाहू लागला। कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली। कबूतर आपल्याच विचारात मशगूल होता। कबूतर आपल्याच गर्भात गढून गेलेला। पारधी येणार हे तो विसरूनच गेला। पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला, कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा, म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीचा डाव साधला। कबूतर आणि मुंगी दोघेही दुर्दैवीपणाने गेले। झाड मात्र त्या दिवशी खूप रडले। मुंगी कबूतर गेल्याचं दुःख होतच, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं दुःख होतं। मित्रांनो, कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते। अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचं सार्थक ठरते। सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा। हा जन्म पुन्हा नाही मित्रांनो। कृपया वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आयुष्यात स्वतःपेक्षाही इतरांचं देखील किती महत्त्व आहे। निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही, स्वतःला लाथ मारू शकत नाही। हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे। आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही। पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका। बोलायच्या आधी ऐकायला शिका। खर्च करायच्या आधी कमवायला शिका। लिहायच्या आधी विचार करायला शिका। हार मानायच्या आधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याच्या आधी जगायला शिका। मित्रांनो, जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर खोड रबर संपून जाईल, आणि रबराला एवढाही वापर करू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल। जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे। आपलं वय व पैसा याच्यावर कधीही गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात। मृत्यूनंतरचं हेच कटू सत्य आहे। पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, फक्त आणि फक्त कर्म मोक्षापर्यंत। जिच्या उदरात जन्म होतो ती माता, जिच्या उदरात अस्त होतो ती माती। यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन। जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसऱ्यानेच घातली। मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत देखील दुसरेच घेऊन जाणार। तरी देखील संपूर्ण आयुष्य माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणेच कठीण आहे। दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात। धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात। किती विचित्र आहे ना मित्रांनो। माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं, आणि माणसाचे हृदय हे रक्ताने बनलेले असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं। धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ ऐकून नक्कीच तुम्हाला मनाला शांती मिळाली असेल, आनंद मिळाला असेल याची मला खात्री आहे, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करावा तुम्ही, अशी माझी इच्छा आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा,
आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. मित्रांनो, तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. जीवन एक रंगमंच 24 हा माझा युजर आयडी आहे. त्याचबरोबर तुम्ही आमचं जीवन एक रंगमंच हे फेसबुक पेज देखील लाईक करू शकता, फॉलो करू शकता. आम्ही त्यावर डेली नवनवीन मोटिवेशन कोट्स टाकतच असतो. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.